मस्त कुरकुरीत डोसा आणि त्यामध्ये आतमध्ये गरमागरम आलूची स्टफिंग भरलेली असा आपण झटपट तयार होणारा न बिघडणारा असा आपण मसाला डोसा बनवणार आहोत. सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांना टिफिनला द्यायचा असेल आणि तेही हेल्दी असं पाहिजेत असेल तर व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण बघा, कारण हा अजिबात बिघडणार नाही. रेस्टॉरंट स्टाईल हा आपला मसाला डोसा इथे तयार होणार आहे. तुम्ही बघू शकता किती अलगद आणि झटपट असा फक्त 5 मिनटामध्ये तयार होणारा हा मसाला डोसा आहे. बघूनच तोंडाला पाणी आलं असेल. तर चला तर मग आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. तर सगळ्यात अगोदर बघा, इथे मी बारीकवाला रवा घेतलेला आहे. 1 वाटी मेजरमेंटला ठेवलेली आहे. छोटी मध्यम आकाराची वाटी, या वाटीने सर्व मेजरमेंट आपल्याला घ्यायच्या. तर सगळ्यात अगोदर जो बारीकवाला रवा घेतलेला आहे तो आपण घेतलेला आहे 2 वाट्या, कारण इथे मला मुलांना टिफिनमध्ये द्यायचे होते. आणि सोबतच मी इथे 1 वाटी घेतलेली आहे आपलं बटर मिल्क, ताक. तुम्ही याच्याऐवजी दही वापरलं तरीही चालतं. सोबतच त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकली. त्यामध्ये 1 आल्याचा छोटा तुकडा, थोडंसं जिरं आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या. याने डोसा जो आहे खूप छान टेस्ट राहते. टिफिनमध्ये दुपारपर्यंत जरी राहिला तरी मुलांना अजिबात तो खावासा म्हणजे असं वाटणार नाही की हा चांगला नाही टेस्ट याची. तर त्याच पद्धतीने हा रवा डोसा इथे आपल्याला खूप मस्त होते. सोबतच इथे मी 2-3 मिरच्या देखील टाकलेल्या आहे. आता याला मस्त मिक्सरमधून एकदा बारीक फिरवून घ्यायचं. हे बघा, मी अशा पद्धतीने एकदा बारीक फिरवून घेतल्यानंतर परत 1 वाटी पाणी टाकलं आणि परत याला एकदा फिरवून घेणार आहेत. याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ नाही ठेवायची. बघू शकता 2 वाट्या पाणी मी इथे वापरलेलं आहे. परत एकदा फिरवून घेतल्यानंतर हे आपलं इझिली फर्मेंट झालेलं आहे. बघू शकता, कारण याच्यामध्ये आपण ताक वापरलेलं आहे तर ते लवकर फर्मेंट करतं आपलं बॅटर. आणि सकाळच्या वेळेमध्ये घाईमध्ये बनवायसाठी खूप उत्तम प्रकार आहे आणि अजिबात बिघडणार नाही. तुम्ही जर या पद्धतीने केलं तर. अगदी थोडंसं परत मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून मी त्यामध्ये पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं. आता हे बॅटर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी मेंटेन करून घ्यायची आहे. व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्या. आणि सोबतच मी इथे आलूची स्टफिंगसुद्धा बनवली होती, आपली पोटॅटोची चटणी बनवली होती. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इथे मी 10 मिनटं याला झाकून ठेवलेलं होतं. तोपर्यंत मी पोटॅटोची चटणी बनवून घेतली होती. आता इथे झाकून ठेवलेलं बॅटर काढायचं. नंतर त्याच्यामध्ये थोडासा चिमटीने थोडासा आपला इथे खाण्याचा सोडा मी वापरलेला आहे. अगदी थोडासा वापरायचा म्हणजे डोश्याला जाळी येते आणि कुरकुरीतपणा येतो. म्हणून आपल्याला याला इथे थोडासा डोसा वापरायचा. ॲक्टिवेट होण्यासाठी पाणी न टाकता पूर्ण व्यवस्थित फेटून घ्यायचं. डोसा पॅनवर थोडंसं पाणी टाकायचं, रुमालाने स्वच्छ पुसून घ्यायचा म्हणजे डोसा आपला खाली चिटकणार नाही. स्वच्छ पुसून घेतल्यानंतर तवा एकदम थंड म्हणजे मध्यम थंड असला पाहिजे, एकदम थंड नाही. मध्यम थंड असला. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि मस्त असा चमच्याच्या साह्याने आपला डोसा बनवून घ्यायचा. मधातली साईड थोडीशी जास्त करायची, नाही तर डोसा मधात जाड होतो. त्यामुळे आपल्याला अगोदर मधातली साईड फिरवायची, नंतर चमच्याच्या साह्याने असा आउटर लेअर घेत घेत यायचं. चमचा मागे आणायचा नाही, सरळ पुढेच न्यायचा म्हणजे डोसा आपला व्यवस्थित होतो. बघू शकता किती मस्त इथे डोसा आपला तयार झालेला आहे. झटपट फक्त अवघे ते तुम्हाला इथे 10 मिनटं लागतात हा नाश्ता बनवण्यासाठी, किंवा हे मुलांना टिफिनमध्ये दिलं तरीही खूप पौष्टिक आहे. वरतून थोडंसं ऑइल टाकलं. जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुम्ही इथे ऑइल नाही टाकलं तरीही चालेल. बिना तेलाचाही अगदी व्यवस्थित होतो. मी इथे थोडंसं तेल टाकलं. बघू शकता काय मस्त त्याला आतून जाळी आलेली आहे. आणि ऑइल टाकून अजून थोडा वेळ हा डोसा होऊ द्यायचा आणि नंतर मग गॅसची फ्लेम कमीच ठेवा, अजिबात वाढवू नका. कमी गॅसवर व्यवस्थित हा डोसा होऊ द्या. बघू शकता ॲटोमॅटिक त्याच्या कडा सुटायला लागल्या की मग आपला डोसा काढून घ्यायचा. अलगद असा आपला डोसा रेस्टॉरंट स्टाईल इथे तयार होतो. बघू शकता किती मस्त हा डोसा दिसत आहे. तेवढाच छान झालेला होता. आणि दुसरा डोसा करत असताना एक लक्षात ठेवा, गॅस थोडासा वाटलंच बंद करा आणि पाण्याचा शिपका घेऊन परत जसा आपण पहिला डोसा बनवला होता तसाच दुसरा
डोसा देखील बनवायचा आहे. पाण्याच्या शिपक्या द्यायचा, रुमालाने पुसून घ्यायचा आणि नंतर दुसरा डोसा मी इथे बनवलेला आहे. आता नंतर त्याच्यामध्ये मी इथे पोटॅटोची स्टफिंग बनवली होती, आलूची चटणी बनवली होती, ती याच्यामध्ये भरून घेतली, सगळीकडे लावून द्यायची आणि हा देखील आपला इथे डोसा तयार झालेला आहे. गरमागरम मस्त मसाला डोसा बघू शकता किती छान झालेला आहे. अगदी कमी साहित्यात कमी वेळात. तर ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. थँक्यू.